तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी इंजिन रूममध्ये काम करतो। तर माझी रँक आहे ती ऑइलर। तर इंजिन रूममध्ये काय काय इक्विपमेंट आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की काय सप्लाय होते वगैरे। तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा ECR पॅनल आहे। इकडनं सर्व इलेक्ट्रिक सप्लाय होते। हे आहे जनरेटर 1 चा स्विच आहे। हा मोठावाला जनरेटर दिसतो, हा जनरेटर 1 आहे। हे जनरेटर 2 चा आहे, हा जनरेटर 2 आहे। जनरेटर 3 पण तो नाही खराब झालाय, तर तो बघा कसा पडलाय तिथे पहा। जनरेटर 4 इकडे कोपऱ्यात आहे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। एअर कॉम्प्रेसर आहे। एअर कॉम्प्रेसर मधनं एअर जेव्हा इंजिन रूममध्ये जाते त्या इंजिनसाठी तो हा इंजिन स्टार्ट होतो। हा एअर कॉम्प्रेसरचा पंप आहे। नंबर 1 जनरेटर, मोठा जनरेटर हा आहे। इंजिन वगैरे चालू करण्याच्या टायमाला हा जनरेटर चालू करावा। हा जनरेटर 2 आहे। हा 3 आहे, पण खराब असल्या कारणाने बघा इकडे त्याचा परिवार बाजूला करून ठेवला। हा जनरेटर 4 आहे। मेन इंजिन आहे, स्टारबोर्ड साईडचं मेन इंजिन आहे। हे पोर्ट साइडचं आहे। हे लूब ऑइल स्टोरेज टँक आहे एवढी मोठी। डेली टँक आहे डिझेल। आम्ही सध्या इराणमध्ये आहे आणि आम्हाला टोटल आज 5 दिवस झाले आम्ही इथं अँकरवरती आहे। अँकरवरती असल्या कारणाने काहीच काम नाही आहे। फक्त 4 तासाचा वॉच असतो, यायचं बसायचं, काय असेल तर थोडं काम करायचं, नाही तर रेस्ट। खूप म्हणजे बोरिंग पण चाललाय आणि काय आराम चाललाय सध्या तरी, कारण काहीच काम नाही आहे। तर त्यामुळे सध्या ब्लॉग पण आपला आला नाही आहे। त्यामुळे मी सध्या फॅमिलीचे ब्लॉग होते, म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाच्या उखाणे वगैरे, ते घरचे बोलत होते की ते डिलीट झालं, ते परत तू पुन्हा टाक। तर ते पुन्हा मी हे केले, अपलोड केले। जसं अगोदर सपोर्ट होता तसं आताही सपोर्ट राहू द्या आणि कंटिन्यू राहा। कॉफी पिली नाहीये, तर आज फर्स्ट टाइम, कारण खूप झोप येत आहे मला। वॉच स्टार्ट होऊन फक्त 1च तास झालाय आणि झोप सुद्धा खूप येत आहे। तर असं ऐकलंय की कॉफी चाय पिल्याने मूड फ्रेश होतो। तर फर्स्ट टाइम आज कॉफी ट्राय करणार आहे मी। बघा पाणी गरम करत ठेवलंय मी। पाणी गरम झालंय, कम मित्रांनो
मित्रांनो, गरम पाणी आपलं रेडी आहे. आपण कॉफी बनायला सुरुवात करू आता. आणि आपला 78 टेम्परेचर. आपल्याकडे मित्रांनो आपली कॉफी टेस्ट आपल्याला माहित नाही, फर्स्ट टाइम पितो. तर मित्रांनो आता सकाळचे 4:30 वाजल्यात आणि मला लागलंय भूक भरपूर. तर काही बनवायला पण मला आता मूड नाही आहे. चेक करतो काय आहे का खायला. नसेल तर काय नाही, मिल्क पिएल आणि निघून जाईल. संपलेला आहे तरी तसंच ठेवलाय. 1 ग्लास मिल्क आणि गपचूप जाऊन झोपायचं. चला तर आता मिल्क घेऊन आपण आपल्या कमरेमध्ये जाऊ. कमरेमध्ये जाऊन पिऊ. इथे बसायला कंटाळा आला मला. कमरेमध्ये जाऊन सुखात बसेल, पिएल आणि जाऊन गपचूप झोपेल. मित्रांनो, तर 6 दिवस झाले आपण इराणमध्ये अँकरला होतो आणि आज आम्ही चाललो पोर्टवरती. गाड्या डिस्चार्ज करायच्या आहेत. तर भेटू, तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तीन जागा आहेत. तिन्यामध्ये कोणत्या जागेवरती लागतात ते काय अजूनपर्यंत माहिती नाही आहे.
सोयला हेविंग लाईन फेकणार आहेत, त्याच्यासाठी मी आला इकडे व्हिडिओ काढत. त्याची हेविंग लाईन तो कसा फेकतो ते बघण्यासाठी. पूर्ण गरमीने घामाघूम झालाय. मी सुद्धा व्हिडिओ काढायला आलाय आणि मी सुद्धा पूर्ण घामाघूम झालाय. तर मित्रांनो, आपण गेलेलो शूट करायला बर्थिंगची, पण इथे आपलीच शूट झाली. ॲक्च्युली त्यांना माहिती नाही आहे विंच वगैरे ऑपरेट करायचं, तर मला माहिती होतं. तर आपल्या कॅप्टनने मलाच उभी केलं विंच वगैरे ऑपरेट करायला. तर पूर्ण माझी हालत खराब झाली, शूट नाही करू शकला. माझा समोर